नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ब्रेड पिझ्झा। याच्यासाठी मी इथे काही साहित्य घेतलेलं आहे। सर्वप्रथम आपण पिझ्झासाठी लागणारे टॉपिंग्स जे असते ते बनवून घेऊया। इथे मी एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, हा बाउलमध्ये घालायचा आहे। तसेच 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत। सर्व टॉपिंग्स आपल्याला ही बारीकच कापायचे आहे। शिमला मिरची 1 ती देखील बारीक कापून घेतलेली आहे। तसेच इथे चिली फ्लेक्स आहेत, आपली काली मिरीची पावडर आहे म्हणजेच ब्लॅक पेपर, आणि ओरिगॅनो सीझनिंग आहे हे घालत आहे। तसेच आपण थोडंसं मीठ घालायचं आहे। तुम्ही बघू शकता मी किती मीठ घेतलेलं आहे। थोडंसं मीठ घालायचं आहे। त्याच्यानंतर शेजवान सॉस घालायचा आहे थोडासा, तुम्हाला जे सॉस हवे असतील ते घालायचे आहेत, आणि थोडासा टोमॅटो केचप घालायचा आहे। आणि तसेच इथे चीज घेतलेला आहे, हे चीज घालायचं आहे। मी याचे चीज क्यूब्स होते हे छोटे छोटे करून घेतलेले आहेत बारीक बारीक। हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घेऊया। सर्व आता इथे मी मिक्स केलेलं आहे। आता हे साईडला ठेवायचं आहे, आणि इथे मी ब्रेड घ्यायचे आहेत। आपण इथे मी ब्रेड घेतलेले आहेत। आता ब्रेडला काय करायचं आहे, आपण व्यवस्थित असे लाटण्याच्या साहाय्याने लाटून घ्यायचं आहे। ब्रेडला अशा पद्धतीने ब्रेडला लाटून घ्यायचं आहे। सर्व ब्रेडना आपण असेच लाटून घेऊया। सर्व ब्रेडला मी अशा पद्धतीने लाटून घेतलेले आहेत। आता हे आपण साईडला ठेवायचे आहेत। तसेच इथे एक मी अशी पिशवी घेतलेली आहे। तर पिशवीवर काय करायचं आहे, आपली ब्रेडची एक स्लाइस ठेवायची आहे, आणि एका टोपशीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे। तर हे पाणी थोडं थोडं करून आपल्या ब्रेडवरती अशा पद्धतीने लावायचं आहे, जेणेकरून ब्रेड थोडी आपली नरम होईल। सर्व ब्रेडला आपलं पाणी लावलेलं आहे। त्याच्यानंतर जे आपले टॉपिंग्स आहे आतमध्ये आपण ती 1 चम्मच याच्यामध्ये अशा पद्धतीने घालायचे आहे, आणि त्याच्यानंतर थोडीशी दाबून आपली पिशवी अशी हातात उचलायची आहे, आणि तिचा पूर्ण असा एक गोल तयार करायचा आहे, आणि व्यवस्थित अशी पिशवी दाबून असं आपल्याला एक गोल तयार करायचा आहे, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित आपला ब्रेड दाबला जाईल। बघू शकता अशा पद्धतीने आपण आपल्या ब्रेडचे असे गोल गोल तयार करायचे आहेत। अशा पद्धतीने आपण आपले सर्व बॉल तयार करायचे आहेत। चला तर आता सर्व बॉल असे आपल्या ब्रेडचे तयार करून घेऊया। आपले सर्व बॉल्स तयार आहेत। तसेच मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल आपलं थोडं गरम होऊन द्यायचं आहे। तेल आपला गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपले बॉल्स घालायचे आहेत, आणि डीप फ्राय करून घ्यायचे आहेत। व्यवस्थित असे आपले बॉल्स आपण डीप फ्राय करून घेऊया। फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे। व्यवस्थित असे बॉल्स डीप फ्राय करून घ्यायचे आहेत। आता आपले पिझ्झा बॉल डीप फ्राय झालेले आहेत। आता यांना आपण काढून घ्यायचे आहेत, आणि गरमागरम सर्व करायचे आहेत। चला तर यांना काढून घेऊ आणि गरमागरम सर्व करू। तयार आहेत आपले
ब्रेड पिझ्झा बॉल्स आणि हे तुम्ही कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता. मी टोमॅटो केचपसोबत सर्व केलेले आहेत. तुम्ही कुठल्याही तुम्हाला जे सॉस आवडत असेल त्याच्यासोबत खाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा.